बॉस. टीम तारिणीच्या सगळ्या मेंबर्सची ओळख करून देते मी तुला. आपल्या टीमची. आपल्या टीमची. आवडलं मला. आणि मी पण तुला गॅरंटी देते, या टीम मेंबर पैकी कोणीही तुला कधीच परक नाही वाटू देणार. हे कमांडर, हे नित्यानंद खैरनार पोलीस डिपार्टमेंटमध्ये हेड कॉन्स्टेबल होते. डिपार्टमेंटने यांना या अंडरकॉप टीमसाठी उचललं. पण खरी मजा तर तुमले हाई काम करायला येसे. हां, पण ते पण बायकोपासून दपिसन. तुमची भाषा पण त्यांना. हा ना. त्यासनच होईल. घ्या घ्या. बॉस. हा आहे कत्री. खरं नाव कपिल त्रिलोक्य. शूट. ग्राउंड एजंट मधल्या टॉप 20 मध्ये तू आहेस. तुझं नेटवर्क, तुझ्या ओळखीस तुझी खरी ताकद आहे. मी टॉप 20 ग्राउंड बॉस. ती म्हणतीये ते खरं आहे. टीम तारिणीचा बहिर्जी नाही. हे मी स्वतःलाच सांगत असतो, तुम्हाला कसं माहिती? मला अजून खूप काय काय माहितीये. म्हणजे रात्री चहाच्या गाडीनंतर तुम्ही लस्सी पिणार. लस्सी पिणार. लस्सी. खडा चम्मच चहा. 10 रव्या मॅडम. बॉस. कत्री कत्री कत्री. मी काय म्हणते, तर रेवा मॅडम वगैरे नको रे. असं जड जड वाटत. जड शब्द ना सिनियर साठी ठेव. मला फक्त रेवा म्हण. रेवा. करेक्ट. वटले. लवकर या. निघ निघ. रेवा. हलबल बरं नाही बा तुमचं. हो ना भाऊ. फक्त नाव नाही, आपण क्यूट क्यूट गोड गोड रेवा. आम आय करेक्ट टेक्नो? रेवा ताई बोललो तर चालेल का? हे पार्थ नारकर. आय एम सॉरी टेक्नो. डोंट डिसअपॉइंट मी लाईक दिस. कम ऑन. ताई काय ताई? बी क्रिएटिव्ह ना, काहीतरी वेगळं म्हण. बाय तुझ्या सिस्टीम मध्ये घुसून जेव्हा मी बघितलं ना, तुझ्या क्यूट क्यूट रोमॅन्टिक सिक्रेट्स पाहिले तर मी. पण मला माहिती नाही त्यांच्याशी मला गुलगुलू बोलतोस रे. कुठे काय केली कुठे काय काय कुठे काय? मला माहिती ना तू त्यांच्याबरोबर कसा गुलगुलू करतोस. ब्रो. ब्रो बोललो तर चालेल का? ब्रो चालेल. येस. हे नाही चालणार. वेगळं काही ते तू काय करतोस ते शिकव ना. ओके. लेट मी ट्राय. राईट. येस. आय लाईक इट. फातिमा. छोटा पॅग बडा धमाका. कॉम्बॅट मास्टर. मारामारी तुझा हात कोणीच पकडू शकत नाही. तुला माहितीये आपल्या दोघींमध्ये एक सिमिलॅरिटी आहे. कोणती? लग्न यार. माझी पण आई सतत लग्न कर म्हणून मागे लागली. कुठून आणायची चांगली मुलं? आणि आपलं काम असतंय काय सांगायचं आपण त्यांना? एक्झॅक्टली. मी हेच माझ्या अम्मीला सांगत असते, पण ती काहीच पटवून घेत नाही. सी दिस बॉस, दिस इज द प्रॉब्लेम. मी पण समजू शकते. मी पण सेम फेज मधनच जाते. पण आय एम इम्प्रेस. खूप चांगला होमवर्क केलायस तू. ड्युटीवर यायच्या आधी प्रत्येकाबद्दलचा रिसर्च एकदम उत्तम केलास. आत्ता मला कळतंय की साधू सर असं का म्हणत होते की तू एकदम कर्तृत्ववान ऑफिसर आहेस. पण मला हे आधीपासून माहितीये की डिपार्टमेंटमध्ये द बेस्ट टीम तारिणी. कर्मण्येव अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करत राहिलं पाहिजे, कुठल्याही फळाची अपेक्षा न करता. आणि तसंच तुम्ही प्रामाणिकपणे काम करता, कधीच क्रेडिट घेत नाही. त्यामुळे आय एम व्हेरी ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस टीम. तुमच्याबरोबर काम करायला मिळणार आहे ह्याचा आनंद आहे मला. गुड. पण आमच्या टीम मधल्या एका खूप महत्वाच्या मेंबरची, एका ऑफिसरची ओळख करून द्यायची बाकी आहे अजून. आमच्या टीमचा ट्रिगर स्पेशालिस्ट. सॉरी सॉरी सॉरी. तू त्याची ओळख शोधून काढलीच असशील ना? येस, ऑब्विसली. असं ऑफिसर ज्याचं नेम कधीच चुकत नाही.
केदार केदार देवकी की कर रहा है केडी हरामी साले कैसा है तू? बहुत सालों बाद यार बड़े डोले सोले बना लिए तूने रेवा। क्यूट क्यूट क्यों दिख रहा है तू आई डोंट नो आई स्टिल रिमेंबर दैट नेम है तर गेम है राइट तू का फोन नाही उचलत मेसेजेसला रिप्लाय नाही करत तू कुठे होता घरी ह्यात ते पेपर्स नाही आहे येस कम इन हॅलो मी नॉक करून आलो हा आता काही बोलू नाही शकत तुम्हाला जे काय ते पटकन बोल युवराज काय झालं तू एकदम गडबडीत आहेस कुठे बाहेर निघालीस का काही अर्जंट असेल तर बोल पण पटकन नाही नाही काहीतरी महत्त्वाचं आहे म्हणूनच आलोय नाहीतर माझ्या ताईचा एवढा महत्त्वाचा वेळ ती वाया नाही घालू शकत सॉरी मला नाही ओके ओके मुद्द्याचं बोलतो तुझ्या लाडक्या भावासाठी तू नवीन योजना सुरू केली आहेस का घर बसल्या स्टायपेंड नावाची आता काय केलंय केदारने तो काही करतच नाही हाच तर प्रॉब्लेम आहे युवराज तो इथे इंटर्न म्हणून कामाला आहे की नाही तो आहे कुठे आजकाल तो कामावर येत नाहीये कुठे जातो म्हणजे तो इंटर्न आहे तर मग त्याला एवढ्या सुट्ट्या कशा काय मला हे कळत नाही म्हणून विचारतो त्यांनी सुट्ट्या घेतलेल्या नाहीयेत तो त्याच्या अनाथ आश्रमाच्या कामासाठी गेलाय आणि तो मला इन्फॉर्म करून गेलाय का काही प्रॉब्लेम आहे का नाही नाही काहीच प्रॉब्लेम नाही उद्यापासून मी पण जातो वृद्धाश्रमात आणि वृद्धाश्रमाच्या नावावर माझी पर्सनल कामं करतो काहीच हरकत नाही आपल्या कंपनीचे काही नियम आहेत काही रूल्स आहेत मग काय कुठे ते खड्ड्यात टाकून गेला तो स्वतःची पर्सनल कामं करायला त्याला काही नाही बोलणार तू युवराज आय डोंट हॅव टाइम फॉर ऑल ऑफ दिस युवराज एकतर तो त्याच्या पर्सनल कामांसाठी गेलेलाच नाही आणि जरी तो गेला तरी तो त्याच्या डेडलाईन्स कंप्लीट करतो दिवसभरात त्याला कामं जमली नाही तो सकाळी लवकर येतो किंवा रात्री थांबून कामं करतो आणि ऑफिसला यायलाच नाही जमलं तर तो घरून सगळी कामं करतो तुला जमणार आहे हे सगळं ओ वर्क फ्रॉम होम आधी सांगायचंच ना जमेल ना उलट सोपं होऊन जाईल सगळं तर एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या जेव्हापासून तो खांडेकर आडनाव लावतोय ना तेव्हापासून त्याला खूप सूट मिळते मी तर आहेच खांडेकर जन्मालाच खांडेकर म्हणून आलोय मला तर केवढी सूट मिळायला हवी चला बरं झालं उद्यापासून मी पण ऑफिसला येत नाही जे काय घरून चल बरं झालं एक गोष्ट लक्षात ठेव युवराज मुळात खांडेकर असण्याशी या सगळ्याचा संबंध नाही तू खांडेकर आहेस केदार खांडेकर आहे किंवा मी खांडेकर आहे म्हणून आपण इकडे नाही आहोत आपण कामं करायला आहोत इकडे आणि ती कामं पूर्ण व्हायला हवी आणि ती सुद्धा वेळेत